तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका शॉर्ट ब्लॉगमध्ये. तर आज आहे गणेशपाडामध्ये पाठपूजन सुरू आहे. तिथे आपण बँजोचं वादन करणार आहे. पाऊस आल्यानंतर पोहोचलो, सगळे बोलतात काय बनवतो शॉर्ट ब्लॉग. नंतर मग आम्ही सेटअपची तयारी चालू करायला गेली, भोंगे वगैरे लावायला चालू केले, भोंगे वगैरे बांधले. मग मग आनंदा बोला की जा हार घेऊन ये 20वाला मस्त. मग मी 20वाला हार घेऊन निघालो आपल्या सेटअपच्या दिशेने. चला मग काय भोंगे वगैरे बांधलेले, आम्ही सेटअप केलेले सर्व लावले एकदम स्टँडवर. आणि मग आनंदा बोलतो की मी पण आलो पाहिजे. हा बघा आमचा आनंद दादा. मग नंतर गणू आणि मी गेलो नाश्ता आणायला. नाश्त्यामध्ये आम्ही घेतले वडापाव आणि पाण्याच्या बॉटल घेतल्या 4. मग वापस परत निघालो आम्ही आपल्या सेटअपच्या दिशेने. मग बघतो काय आपला गौरश आलेला एकदम मस्त फॉर्मल घालून आणि वडापाव खायला स्टार्ट केलं. तो बोलतो की वडापाव एकदम मस्त आहे. मग मी पण एक वडापाव घेतला खायला, म्हणलं या वडापाव खायला. मग आनंद सेटअप चेक करताना कळलं की आपण वायरीत नाही आलो भोंग्याच्या. मग आवाज कसा ना, मग तो ते मग आनंदाने वायरी लावायला स्टार्ट केला भोंग्याच्या. मग भोंग्याच्या वायरी लावता त्याने सर्व भोंग्याचं कनेक्शन करून घेतलं आणि मग चेक करायला स्टार्ट केलं की मस्त आवाज येतो की नाटला बघूया, चेक करूया. मग तोपर्यंत मंडळाने आपल्या सर्व पाठपूजनची तयारी करून घेतली. मग आम्ही पण आपल्या भोंग्याचा आवाज मस्त येतो की नाही ते चेक करायला चालू केले. मग नंतर गणेश बोलते कभी चालू करे या, कंटाळा आया, चालू करो 7 बज के गया, चालू करो. मग इथं काय आपलं पाठपूजनची तयारी चालू होती, फुलांनी वगैरे मस्त सजवत होतं. मग इथे पाठपूजनची तयारी चालू आली. भटजींनी मस्त पूजा चालू केली एकदम आपलं पोटला वगैरे गंध वगैरे लावून. इथे मंडळाने मस्तपैकी महाराष्ट्राचा एक बॅनर बनवला, त्याची ओपनिंग केली. मग आपल्या पूजेला सुरुवात झाली. त्यानंतर मग आरती चालवली. मग आम्ही आरती जॉईन केली सर्वांनी. चला मग आरतीचा आनंद घ्या तुम्ही पण. मग आपला पम्माई भाई बेसवर एकदम मस्तपैकी आरती वाजवता, एकदम खुश झालेला. आणि इथे रोटोवर गणेश साग आपला आरती वाजवत होता एकदम मस्तपैकी. मग नंतर आमचं फायनली वादन चालवलं. वादन एकदम मस्त वाजवत होतं. मग आम्ही उमरखांडीचा राजा वाजवला एक गाणं आणि नंतर पॅकअप केलं. तर मग सर्वांनी सेटअप उतरायला मदत केली आणि रोटो वगैरे सगळं पॅक करायला स्टार्ट केलं. तेवढं आपला टेम्पो आला होता. मग सगळ्यांनी पटापट पॅकअप करायला चालू केलं. एकदम सगळ्या वायरिंग वगैरे ओपन करून सगळं पॅकअप करून मग आपल्या टेम्पोमध्ये भरायला स्टार्ट केलं. असा काही तर आपला छोटासा टेम्पो होता, त्यात पॅक केलं सामान आणि मग निघायची तयारी आली. तर मी पण निघालो घरी. हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा कमेंटमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.